कोकाटेंबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यावर कारवाई। अपात्रतेच्या कारवाईबाबत विधिमंडळाची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। कोकाटेंवर अपात्रतेची कारवाई करावी, काँग्रेसकडून ही मागणी करण्यात येते। तर कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर विरोधक आक्रमक झाले। माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद आता धोक्यात आहे। 1995 मध्ये म्हाडाच्या स्कीममध्ये मुख्यमंत्री 10% कोटा योजनेतनं घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा ठपका कोकाटेंवर आहे। स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं सांगून 2 घरं त्यांनी पदरात पाडून घेतली आहेत। इतर लाभार्थ्यांना मिळालेली 2 घरं सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतली। शिवाय घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचा सुद्धा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। माजी मंत्री तुकाराम दिघोळेंनी कोकाटे बंधूंसह 4 विरोधात तक्रार दिली होती। तर 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 27 वर्ष नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये हा खटला चालला। 10 साक्षीदार तपासण्यात आले। अखेर कोर्टात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवण्यात आलं। माणिकराव कोकाटेंसह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनाही प्रत्येकी 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड सुनावण्यात आला। तसंच म्हाडाचे हे फ्लॅट्स परत करण्याचेही आदेश देण्यात आले। कोकाटेंना कुठच्या बाबतीमध्ये कारवाई झालेली आहे, काय झालेली आहे हे माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही। एखादी गोष्ट मला असं वाटतं की मी फक्त वाचली आणि ऐकलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे, अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल। एखादी शिक्षा झाली तर त्याच्यावर अपिलाची तरतूद असते आणि त्याच्यामुळे अपील केलेलं असेल आणि त्याच्यामध्ये शिक्षेला स्टे मिळाला तर आपोआप प्रत्यक्षात ज्यावेळेला त्याचा फायनल निर्णय होतो त्यावेळेला हे घेतलं जातं। शेवटी विरोधी पक्ष हा विरोधी पक्ष असतो, ते मागणी करणारच, परंतु या संदर्भातले सगळे निर्णय तपासून बघायला लागतील आणि नंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय हे त्याच्यामधला फायनल निर्णय घेत असतील ते योग्य तो निर्णय घेतील याची मला